नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्तीचा वेळ वाया जाऊ नये म्हणून आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया. आजची आनंदाची बातमी आहे. आनंदाची मोठी बातमी, उच्च न्यायालयाचा आदेश, पेन्शनधारकांच्या संदर्भात सर्व रिकव्हरी नोटीस रद्द. मोठी अपडेट या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. जुलैची मोठी अपडेट, पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, सर्व रिकव्हरी नोटीस रद्द. उच्च न्यायालयाने पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला. उच्च पेन्शन पूर्ववत करा आणि थकबाकी 3 महिन्यात मिळणार. 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या EPS 95 पेन्शनधारकांसाठी हा ऐतिहासिक निर्णय. संपूर्ण माहिती जाणून घ्या शेवटपर्यंत. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता अवश्य पहा. त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूया संपूर्ण बातमी काय आहे. बातमी काय आहे उच्च न्यायालयाने 21 जुलै 2026 रोजी एक मोठा ऐतिहासिक निकाल दिला आहे. या प्रकारच्या म्हणजेच सर्व प्रकारच्या पेन्शनधारकांना हा दिलासा मोठा उपयुक्त ठरला आहे. EPFOने पाठवलेल्या सर्व रिकव्हरी नोटीस आता रद्द करण्यात आल्या आहेत. उच्च पेन्शनसाठी आदेशही म्हणजे उच्च पेन्शन सुरू करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. कोर्टाने काय म्हटले आहेत? कोर्टाने स्पष्ट म्हटले आहे की संबंधित सर्व याचिकाकर्ते 2014 पूर्वी निवृत्त झाले होते. त्यावेळच्या कोर्टाच्या आदेशांना त्यांना उच्च पेन्शन मंजूर झाली होती. 2022च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून कोर्टाने सांगितले की एकदा मंजूर झालेली उच्च पेन्शनची रक्कम आता EPFOला रद्द करता येऊ शकत नाही किंवा पेन्शनची झालेली वाढ रद्द करता येणार नाही. म्हणजेच पूर्वीचे पेन्शन पुन्हा जी होती तीच सुरू करावी लागेल. महत्वाचा आदेश न्यायालयाने काय दिला? न्यायालयाने EPFOला स्पष्ट 6 आदेश दिले. 1. उच्च पेन्शन नाकारण्याचा सर्व आदेश तत्काळ रद्द करा. 2. वसुलीसाठी जारी केलेल्या सर्व नोटिसा रद्द करा. 3. याचिकाकर्त्यांची उच्च पेन्शन तत्काळ पूर्ववत करा. 4. प्रत्यक्ष वेतनावर भरलेल्या योगदानाच्या आधारे नियमित पेन्शन द्या. 5. थकीत पेन्शनची रक्कम 3 महिन्याच्या आत द्या. 6. 3 महिन्याच्या नंतर विलंब झाल्यास 6% वार्षिक व्याज दर द्यावे. कोणाला फायदा होणार? तर हा निर्णय 1 सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या सर्व EPS 95 पेन्शनधारकांसाठी आहेत. त्यांना आधी पेन्शन मिळवण्यासाठी आणि नंतर ती कमी केली किंवा वसुलीची नोटीस आली अशा सर्वांना दिलासा मिळाला आहे. पेन्शनधारकांनी कोर्टाचे आभार मानले आहेत आणि आनंद व्यक्त केला आहे. पेन्शनधारकांनो, आता तुम्ही काय करावे? 1. तुम्ही तुमच्या EPF पोर्टलवर जाऊन नवीन पेन्शन रक्कम चेक करा. 2. 3 महिन्याची थकबाकी आली की नाही ते EPFOला पत्र देऊन त्वरित कळवा. 3. कोणताही नवीन रिकव्हरी नोटीस आलीस ती त्वरित रद्द आहे हे समजा आणि लक्षात ठेवा. अधिकृत पत्र EPFO कडून लवकरच प्राप्त होईल. थोडक्यात पेन्शन कमी होण्याचा मार्ग आता पेन्शनधारकांचा टळला आहे आणि थकबाकी मिळणार आहे व्याजासह. त्यामुळे ही सर्व माहिती पेन्शनधारक मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूबला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत निवांत राहा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.